तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे। बघा, अमावस्या तिथी ही खूप विशेष मानली जाते। अमावस्या तिथी बऱ्याच लोकांना वाईट वाटते। अमावस्येच्या दिवशी काहीतरी विपरीत घडतं असं काहींचा समज आहे। पण हे बघा, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी अशुभ नाही, त्या शुभच आहे। कारण अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन साजरी करत असतो आणि ज्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो ती तिथी कधीच वाईट ठरू शकत नाही। पण तरीही अमावस्येच्या दिवशी जशी सकारात्मकता असते ना, तशीच काही प्रमाणामध्ये आजूबाजूला नकारात्मकता देखील असते आणि त्यामुळे ही नकारात्मकता आपल्यावर नकारात्मक परिणाम घडवून आणू नये यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात। जो सेवा करतो त्याचं कुठलीही नकारात्मक शक्ती कधीच वाईट करू शकत नाही। इतका जरी विश्वास आपण मनामध्ये ठेवला तर निश्चितच आपल्या बाबतीत कधीच काही वाईट घडणार नाही। त्यातली त्यात आपल्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही। तर स्वामी भक्त हो, अमावस्येच्या तिथीला न घाबरता फक्त सेवा करायच्या आणि उपाय करायचे। भलते सलते मनात विचार आणण्यापेक्षा जर आपण थोडीशी काळजी घेतली किंवा जर आपण सेवा केल्या तर निश्चितपणे आपली जी काही अगोदरची लागलेली वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी तर मदत मिळेलच, पण नवीन वाईट बाधा आपल्याला स्पर्श देखील करू शकत नाही। तर स्वामी भक्त हो, आपले जे काही दोष आहे ते निघून जाण्यासाठी किंवा आपल्या घरावर कुणाची जर दृष्ट असेल तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला दही भाताचे काही उपाय करायचे आहे। ते कशा पद्धतीने करायचे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नंतर जर तुम्हाला त्या बाबतीत शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तर चला जाणून घेऊया। तर बघा, अमावस्या तिथी पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। तर हेच दोष, वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी दही भाताचे उपाय खूप प्रभावीरित्या काम करत असतात। तर दही भाताचे या ठिकाणी मी तुम्हाला 4 ते 5 उपाय सांगणार आहे। यापैकी जेवढे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढे तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। आता दही भाताचा उपाय करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजवताना 1 मूठ तांदूळ आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि हा जो भात आहे तो फक्त पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा, तो जास्त धुवायचा नाही। डायरेक्ट शिजायला टाका किंवा एखाद्या पाण्याने धुवून तो शिजायला तुम्ही टाकू शकता। त्यामध्ये तेल मीठ तूप काहीही न घालता हा भात शिजवून घ्या। आता हा भात शिजवून घेतल्यानंतर आपल्याला दही लागणार आहे। आता ह्या भाताचे आपल्याला काही भाग करायचे आहे। ते भाग कशासाठी, तर तुम्हाला एकाहून अधिक जर उपाय करायचे असतील तर यातलाच भात तुम्ही वापरू शकतात। प्रत्येक उपायासाठी वेगवेगळा भात शिजवण्याची गरज नाही, फक्त हा भात उपायासाठी असणार आहे हे मात्र लक्षात घ्या। यातला भात तुम्ही खाण्यासाठी वगैरे काढू नका, एवढी काळजी मात्र तुम्ही घ्या। पण उपायासाठी मात्र तुम्ही एकत्र भात शिजवून घेतला तर चालेल। तर बघा, त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो उतारा आहे तो आपल्या घरातील दृष्ट काढून टाकण्यासाठी आहे। तर आपल्या घरावरून आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे। हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात। आता अमावस्या जरी 29 तारखेला 4:28 दुपारी संपत असली तरीही तुम्ही संध्याकाळनंतर उपाय केले तरीही चालतं, कारण त्या तिथीचा जो प्रभाव आहे तो तिथी संपल्यानंतर देखील 2-3 तासांपर्यंत राहत असतो। म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्री 12पर्यंत जरी उपाय केले तरीही ते तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे, हे लक्षात घ्या। तर घरावरून दही भाताचा उतारा करण्यासाठी तुम्ही वेळ दिवसभरातली कधीही निवडा, पण हा जो दही भात आहे तो एकत्र करून घ्यायचा आणि आपल्या संपूर्ण घरामधून हा भात फिरवायचा आहे, हातामध्ये घ्यायचा। आता एखादं तुम्ही भांडं घेऊ शकतात, पेपर घ्या किंवा पेपर प्लेट असेल ती घ्या, नारळाची करवंटी घ्या किंवा एखादी अशी प्लेट जी तुम्ही फक्त उपायासाठी वेगळी ठेवलेली आहे ती प्लेट तुम्ही घेतली तरीही चालेल। त्या प्लेटमध्ये थोडासा दही भात काढून घ्या। त्यानंतर ही प्लेट हातामध्ये घेऊन संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि मनामध्ये ओम वास्तुदेवताय नमः, ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि डोळ्यासमोर असा भाव निर्माण करायचा की माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मकता नांदत आहे आणि ह्या दही भाताच्या माध्यमातून घरातील नकारात्मकता बाहेर पडत आहे, असा शुद्ध भाव घरामध्ये ठेवून संपूर्ण घरभर हा भात फिरवायचा। मुख्य दरवाजावर जायचं आणि मुख्य दरवाजावरून वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत उंबरठ्यापासून पूर्ण कव्हर करून 7 वेळेस आपल्याला हा भात उतरवायचा आहे। गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे। घड्याळाचा काटा जसा गोल गोल फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला हा भात 7 वेळेस फिरवायचा आहे। त्यानंतर
हा भात एखाद्या मोकळ्या ठिकाणी नेऊन आपल्याला टाकून द्यायचा आहे। त्यावर कुणाचा पाय पडणार नाही, कुणाकडून ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका, अगदीच रस्त्यात कुठेतरी टाकू नका। छानपैकी एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही ठेवून द्या, तिथे कुत्रे मांजर येऊन किंवा मुंग्या येऊन तो भात खाऊन जातील। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दही भाताचा उतारा करून बघा, 100% तुम्हाला याचा सकारात्मक अनुभव येईल। त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे। तर पितृदोषासाठी अमावस्या तिथी किंवा जी शनी अमावस्या असते ती विशेष मानली जाते। तर तुम्ही काय करायचं, थोडासा दही भात कावळ्यासाठी दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। दक्षिण दिशेला एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हा भात ठेवू शकतात। खाली पाण्याने गोल काढायचं, जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना चौकोन करतो तसं पित्रांसाठी आपण गोल काढत असतो। तर हा गोल पाण्याने भरीव गोल काढून घ्यायचा, त्यावर ही प्लेट ठेवायची। त्यानंतर पितृदेवतांचं स्मरण करायचं, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं, 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा। आणि त्यानंतर पित्रांना जी काही आपल्याकडून चूक होत असते त्याची माफी मागायची आणि त्यांना आमंत्रित करायचं आणि कावळ्यासाठी हा दही भात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा। दक्षिण दिशेला तुम्हाला हा ठेवायचा आहे। आता कावळा येऊन तो जो भात आहे तो खाऊन घेतील, या व्यतिरिक्त दुसरे पक्षी येऊन खात असतील तर हरकत नाही। अशा पद्धतीने पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आता तिसरा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा, तर अशाच पद्धतीचा दही भात घ्यायचा। जर तुमची गच्ची असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी थोडा थोडा आपल्या ज्या 4 दिशा असतात आणि 4 उपदिशा असतात, म्हणजे 8 एकूण दिशा आहे, त्या प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा दही भात टाकून द्यायचा आहे। तुमचं अंगण असेल, घराच्या अवतीभोवती जागा असेल तर तुम्ही तिथे टाकू शकतात, किंवा तुमची गच्ची असेल तर गच्चीवर देखील तुम्ही 8ही दिशांना अशा प्रकारे दही भात ठेवू शकतात। बघा, 8ही दिशांनी येणारी जी नकारात्मकता आहे ती रोखण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणाहून आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा, तर बघा, एक छोटीशी गौरी घ्यायची। बिस्किटाच्या आकाराच्या गौऱ्या तुम्हाला पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी मिळून जातील। अशा प्रकारचा एक गौरीचा थोडासा तुकडा घ्यायचा, त्यावर थोडंसं तूप टाकायचं, ते पेटवायचं। हवं तर तुम्ही त्यावर कापूर देखील टाकू शकतात। हे पेटल्यानंतर त्यामध्ये थोडासा दही भात टाकायचा आहे। आता ह्या दही भाताच्या वासाने आपले पितृ जे आहे ते सुखावले जातात असं म्हटलं जातं। आपण जो नैवेद्य दाखवतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे। हे करत असताना देखील ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं तुम्हाला सातत्याने म्हणत राहायचं आहे। निश्चितपणे पितृदोष दूर होण्यासाठी या उपायाने मदत मिळणार आहे। बघा, त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठीच आहे। जर तुमच्या घराची वास्तुशांती झालेली असेल आणि तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुष असेल अग्नेय कोपऱ्यामध्ये, तर त्या वास्तुपुरुषांना देखील दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे। दही भाताचं नैवेद्य वास्तुपुरुषाला दाखवायचा। ज्या ठिकाणी वास्तुपुरुष आहे त्या ठिकाणी हा नैवेद्य दिवसभर ठेवायचा, किंवा दुपारनंतर साधारणतः तुम्ही तो गच्चीवर ठेवून दिलात पक्ष्यांसाठी तरीही चालणार आहे, पण वास्तुपुरुषाच्या नावाने नैवेद्य अशा पद्धतीने दाखवायचा आहे। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो देखील दही भाताचाच आहे। तुमच्या घरात एखादी व्यक्ती सातत्याने आजारी पडत असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीवरून अशा प्रकारे दही भाताचा उतारा तुम्ही करू शकतात। 7 वेळेस दही भात उतरवून एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा, जेणेकरून कुत्र मांजर येऊन तो दही भात खाऊन घेतील। अशा पद्धतीने तुम्ही आजारी व्यक्तीसाठी देखील उपाय करू शकतात। एखादी व्यक्ती आहे जिच्यामध्ये सातत्याने नकारात्मकता तुम्हाला जाणवत आहे, ती अगोदर चांगली होती पण काही दिवसांमध्ये तिच्यामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय निश्चितपणे करू शकतात। त्यासोबत आजारी व्यक्तीचे जे काही औषध पाणी आहे ते देखील तुम्हाला चालू ठेवायचे आहे। तसंच तुम्हाला आपल्या वाहनाची सतत भीती वाटत असेल, म्हणजे अपघातापासून बचाव होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला अपघाताची भीती वाटत असेल तर तुमची जी काही गाडी असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही असेल, त्यावरून जरी तुम्ही अशा प्रकारे दही भाताचा उतारा केलात तरीही चालणार आहे। या व्यतिरिक्त तुमचा व्यवसाय आहे, तुमचं दुकान आहे किंवा तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे, छोटासा गाडा आहे, चहाचा गाडा आहे, त्यावरून जरी तुम्ही दही भाताचा उतारा केला तर तिथली देखील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आणि तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। तर स्वामी भक्त हो, या ठिकाणी मी तुम्हाला दही भाताचे 5 ते 6 उपाय सांगितलेले आहे। आता दही भाताचा उपाय करणं फार अवघड नाही। प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ हा असतोच, त्यामुळे भात बनवणं काही अवघड नाही आणि दही देखील आपल्याला सहज उपलब्ध होतं। तुम्ही दुकानचं विकत आणलेलं दही घेतलं तरीही चालेल, गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, पण दही भाताचे हे जे काही उतारे आहे ते तुम्ही करून पहा। दही भाताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा। सातत्याने जर तुम्ही 5 ते 6 अमावस्या हे उपाय केले तर निश्चितपणे तुम्हाला सकारात्मक अनुभव बघायला मिळेल। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। शंका असेल तर तेही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।